स्प्रिंग ब्लॉक सिस्टीममध्ये ज्यावेळेस आपण हा ब्लॉक मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, तर त्या ब्लॉकला पुन्हा मीन पोझिशनला जो फोर्स घेऊन येतो त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. मग ऑसिलेटरी मोशनमध्ये रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला आपण 3 प्रकारे लिहू शकतो. आपल्याला एक जनरल फॉर्म्युला माहीत आहे फोर्सचा मास इंटू ॲक्सेलरेशन. बट आता पहिला रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला बनणार आहे F इक्वल टू एम. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतो तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणून आपण लिहिणार आहे d²x/dt². त्याच्यानंतर सेकंड जो फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्सचा तो आहे -kx. याच्यामध्ये x हे डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशनपासून, k इज द स्प्रिंग कॉन्स्टंट आणि f म्हणजे आहे रिस्टोरिंग फोर्स. ह्या ठिकाणी निगेटिव्ह साइन इंडिकेट करतं फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. बट अजून एक आपल्याला फॉर्म्युला माहीत होता, तो फॉर्म्युला आहे ω² इक्वल टू k/m. देअरफॉर केचा फॉर्म्युला बनणार आहे mω². म्हणून ह्या केच्या ठिकाणी जर आपण ती व्हॅल्यूज पुट केली तर आपण रिस्टोरिंग फोर्सचा थर्ड फॉर्म्युला असा लिहू शकतो F इक्वल टू -kच्या ठिकाणी लिहिणार आहे mω² इंटू x. तर अशा प्रकारे आपण रिस्टोरिंग फोर्सचे 3 फॉर्म्युले लिहू शकतो.